लाईट गेल्यामुळं थोडंसं हे झालं. तर मी माझ्या मैत्रिणीचं उदाहरण देत होते. अ, की तिचं तिच्या सासूबाईंशी जास्त पटत नाही. मग ती त्यांना माफ करू शकत नाही. स्वतःलाही ती माफ करू शकत नाही. असं तिने बोलता बोलता मला सांगितलं. तर का मी म्हणाले, तर दोघांमध्ये एक तिच्या फॅमिलीमध्ये दोन पार्ट झाले, की लग्नानंतर तिला एक दीर, दोघही नोकरीला, दीर पण आणि हिचे मिस्टर पण. अं, भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी करतात ते. आणि मैत्रीण माझी पोलीस आहे. तर ते दोघं भावंडांनी आई वडिलांना वाटून घेतले. मोठ्या भावाकडे वडील आणि छोट्या भावाकडे आई. हे गेली 10 वर्ष ते वेगवेगळे राहतात. आई वडिलांना पण, कारण दोघाही आई वडिलांचं पटत नव्हतं. म्हणून मुलांवर पण तसाच परिणाम झाला. मग त्या मोठ्या भावाकडे वडील कायमस्वरूपी आणि छोट्या भावाकडे आई कायमस्वरूपी. मग जोपर्यंत पती पत्नी एकत्र राहत नाहीत, तोपर्यंत बऱ्याच गोष्टी एकमेकांवर आदर किंवा जसं आपण आपल्या पतीशी वागतो ते त्यांच्या पतीशी वागले, तसंच ते त्यांच्या मुलामध्ये आणि सुनेमध्ये पण वागावं असं त्यांना वाटायचं. मग त्यांचे वारंवार वाद व्हायचे, खटके उडायचे. कधी कधी तर असं व्हायचं की काय करून काय नाही. मग माझी मैत्रीण खूप शांत स्वभावाची, म्हणजे कोणत्याही देवाधर्माला न मानणारी, परंतु खूप शांत स्वभावाची, एकदम व्हेजिटेरियन वगैरे वगैरे. आणि मग मिस्टर पण खूप शांत. पण कधी कधी काय होतं, पतीला ही आईलाही सांभाळायचं असतं आणि पत्नीलाही सांभाळायचं असतं. मग त्या दोघांमधला दुवा बनत असताना, सासू आणि आई आणि पत्नी मधला दुवा बनत असताना खूप अडचणी त्यांना येत होती आणि कॉमन लोकांमध्ये यायची. तर तिला ते अवघड खूप होत होतं. मग सासूबाई छोट्या छोट्या गोष्टी, ही कामावर गेल्यानंतर हे करणे, स्वयंपाकच न करणे किंवा बंदोबस्त वगैरे असतात. मग आल्यानंतर काही न आवडणे. जेव्हा 9-10 वाजता येईल तेव्हाही स्वयंपाक करेल. मग पतीला आणि मुलाला खाऊ घालेल किंवा मुलाला सुद्धा, नातवाला सुद्धा काही करू न देणे, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून होत होत्या. मग ह्या गोष्टींचा ती जरा जास्तच विचार करायची. मग ती म्हटली, मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये आहेत, तर कधीच नाही वागणार अशा, आणि मी कधीच त्यांना माफ करू शकत नाही. तुम्हाला हे सांगूच नकोस की हे कर आणि ते कर. त्यांनी खूप मला त्रास दिलाय. पण मी तिला एक गोष्ट सांगितली, की त्या जर नसत्या तर, फक्त एक विचार कर, तूही नोकरी करते, मिस्टरही नोकरी करतात. त्या आहेत तशा आहेत. त्या ऍक्सेप्ट करतो त्यांना. त्या जर नसत्या तर कमीत कमी तुझ्या मुलाला सांभाळायला काय केलं असतं तू? मग ती तेही करून झालंय, की सासूबाई महिना महिना 2-2 महिने नंदेकडे जाऊन राहतात. मग मला आई वडिलांना बोलवून घ्यावं लागतं मुलाला सांभाळणं. अगं पण जेव्हा तुझे आई वडील नसतात तेव्हा तेव्हा तर त्यांनी सांभाळलंय ना. मग त्यांना वाटत असेल कधी कधी स्वतःसाठी वेळ द्यावा. मग गेल्या मुलीकडे तर काय बिघडलं? तू ह्याही गोष्टी त्यांच्या बाजूने राहून विचार कर. त्यांनी पूर्ण आयुष्य तुझ्या मुलासाठीच का द्यावं किंवा तुमच्या दोघांसाठीच का द्यावं? तुमच्या मुलालाच का सांभाळावं? तुम्हीही कधीतरी सुट्टी घेऊन त्यांना कुठे बाहेर गेलात का घेऊन? किंवा तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढून शॉपिंग केलीये का? हा. अगं पण माझे मिस्टर आणतात ना त्यांना कपडे वगैरे जे काय लागतं ते. अगं पण स्वतःहून तुम्ही त्यांना कधी घेऊन गेलात का? कधी मूवी पाहायला नेलीये का? कधी मार्केटमध्ये नेलंय का? नाही म्हणाली. माझे मिस्टर सगळं काय करतात म्हणाली. माझी कपडे, त्यांची कपडे, आईची कपडे सगळे तेच आणतात. त्यामुळे आम्हाला कधी मार्केटला जायची वेळ येत नाही. पण मग त्या जर नसतं तर तुझं हे सगळं सांभाळणं एवढ्या वर्षात, समजा लग्नाला 10 वर्ष झाली एक्झाम्पल. तिच्या लग्नाला 15 वर्ष झाली. मग 15 वर्षात त्या जास्तीत जास्त 15 महिने मुलींकडे गेले असतील. मग बाकीचे महिने तर त्यांनी तुझीच सेवा केली, तुझ्या मुलाला सांभाळले ना. नाही स्वयंपाक केला, नाही धुणं भांडी केले, नाही फरशी पुसली, नाही आवरून ठेवलं, नाही कपड्यांच्या घड्या घातल्या किंवा नाही तू दमून आल्यानंतर तुला वाटलं असेल कधी चहा द्यावं, नाही कधी असं काय केलं. म्हणून काय तू त्यांना माफ नाही करणार आहेस का?
मग तिला ह्या छोट्या छोट्या गोष्टींची जेव्हा जाणीव करून दिली, तेव्हा तिला आठवलं. तिला म्हटलं, "तुला नाही काही वाटलं तर एक पत्र लिह. कुणालाही देऊ नको, सासूबाईंना देऊ नको, मिस्टरांना सांगू नको, काही नको करू. पण तुझ्या मनात जेवढ्या निगेटिव्ह भावना त्यांच्याविषयी आहेत, माफी मागण्याच्या पण, माफ करण्याच्या पण. अशा केसमध्ये माफ करणं जास्त गरजेचं असतं. मग माफ करण्याच्या जेवढ्या गोष्टी आहेत, तू फक्त लिही. तुला जरी लगेच बाय हार्ट जमल्या नाही, तू मनावरची तुझी ओझी कमी नाही झाली, तू एकदा तरी लिही." आणि जेव्हा ती लिहायला बसली, तेव्हा तिने जवळ-जवळ 7 ते 8 पाना नुसत्या चुकाच लिहिल्या सासूबाईंविषयी. नवरा-बायको जरी बोलत असेल, तर ती मध्ये बोलणार. मग आपण जेव्हा नवरा-बायको होतो, ज्या सासूने, तिने हा विचार करायला पाहिजे, की मी जेव्हा नवरा-बायको आम्ही दोघं नवरा-बायको होतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या सासूबाईकडून एवढं फ्रीडम होतं का? तुम्ही रात्री गपचूप बोलायचे किंवा दुसऱ्या रूममध्ये जाऊन बोलायचे. मग आता आपण आपल्या सुनांना तेवढं फ्रीडम देतो का? का कंटिन्यू दबावातच ठेवतो? किंवा आपल्या सासूला तेवढं फ्रीडम देतो का? किंवा आपल्या सासूसमोरच आपल्या नवऱ्याला टोमणे मारतो, की नवऱ्याला टोचूनच बोलतो. ह्या सगळ्या काही गोष्टी आपण करतो का? मग ह्या गोष्टींसाठी आज आपल्या सासूबाईंशी आज आपल्याला बोलायचं. त्यांना माफ करायचं. त्यांची माफी पण मागायची. कारण आईशी जेवढ्या गोष्टी आपण लग्नाच्या अगोदरचे 17 वर्ष केल्या, बोलल्या, त्या आपण पटकन सरळ मनाने सोडून दिल्या. पण सासूबरोबरच्या घडलेल्या घटना, आज जर तुमच्या लग्नाला 10 वर्ष, 15 वर्ष झाली असतील, कमीत कमी 7-8 वर्ष झाली असतील, तर सासूच्या गोष्टी फक्त इथे ठेवल्यात आपण. 50 पैकी 5 लोकं अशी असतील, की त्यांनी सोडून दिले असतील. पण 30 ते 40 लोकं आहेत, की त्यांनी इथे ठेवल्या, डोक्यात ठेवल्या. कधी-कधी आपण म्हणतो, "डोक्यात जाते ही बाई." माझ्याकडे जेव्हा पोलिस स्टेशनला बऱ्याच लोकं येतात किंवा बऱ्याच महिला येतात, की आमच्या दोघा नवरा-बायकोंमध्ये नुसती भांडणं लावायची कामं करते हीच सासूबाई. नेहमीच चुगला सांगते. मी नसताना वाईट साईड सांगते. भांडी चापटते, त्याचे कान भरवते. ह्या किती लोकांच्या बाबतीत घडतात गोष्टी. बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतात. सासूबाई स्ट्रिक्ट आहेत हां. सासूबाई खूप स्ट्रिक्ट आहेत. हो. मुलगी आल्यावर लय प्रेमळ होतात. असं किती जणांच्या तोंडून आलंय. किती जणांच्या तोंडातून बोललं गेलंय. माझ्या घरात पटत नाही. का नाही पटत? कारण ते मी माझ्या मनात ठेवलंय. सासूबाईंनी सांगितलंय का, जाऊबाईंनी सांगितलंय का, "हे तुझ्या मनात ठेव गं बाई मला, डोक्यात ठेव गं बाई मला." नाही. आईला जसं आपण सोडून देतो ना बऱ्याच काही गोष्टी, तसं सासूबाईंनाही आज सोडून द्यायचं. प्रेमाने मिठी मारायची. आत्या, मी एक प्रोग्राम केला होता. म्हणजे असंच मला माझ्या गुरुच मानते मी त्यांना. त्यांनी सांगितलं होतं, की तुला जर वाटत असेल, की सासूबाईंच्या काही गोष्टी सोडून द्यायच्या, सासू-सासऱ्यांच्या काही गोष्टी सोडून द्यायच्या, तर 11 वेळा हनुमान चालीसा तू तुझ्या सासूबाई आणि सासऱ्यांच्या पायापाशी बसून म्हण. स्वतःला फॉरगिव्ह कर. हा एक मोठा मार्ग मला सांगितला होता आणि तो मी केला होता. एकदाच हनुमान चालीसा म्हणली, पण रडायची काय मी थांबली नाही. माहीत नाही. मी त्यांना काहीच बोलू शकले नाही, की माझ्या डोळ्यात का पाणी येतंय? काय वाटतंय मला? काहीच बोलू नाही शकले. पण एकदाच मी हनुमान चालीसा म्हणले. सासऱ्यांसमोर तर हिंमतच नव्हती जाण्याची. तरी पण मी बोलायची डेअरिंग करून. पोलीस आहे ना म्हणून. काय घाबरायचंय? पण अजूनही मनात जो आदरयुक्त भीती किंवा दरारायुक्त भीती आपण म्हणतो ना सासऱ्यांविषयी, प्रत्येक सुनेच्या बाबतीत असतेच. आपण तेवढं पोलाइटली सासू-सासऱ्यांशी बोलत नाही. जे शहरामध्ये राहतात, की जे खूप प्रेमळ आहेत, की जे खरोखर नोकरी करतात आणि आपल्या सुनांनाही नोकरी करू देतात, की त्यांना खरंच त्या सुनांमध्ये आपल्या मुलीला पाहतात. असेही सासू-सासरे मी पाहिलेत, अनुभवलेत पोलिस स्टेशनमध्ये. या सगळ्या गोष्टी मी पोलीस खात्यात नोकरी करताना शिकले, पाहिल्यात. ह्या गोष्टी आपणही करू शकतो. हा एक छोटा मार्ग आहे.
तुम्ही केला होता हे मी सांगितलं. तुम्ही केलाच पाहिजे असे नाही. पण जर नसतील तर करू शकता. बऱ्याचदा आपल्याला आपल्या दुःखामधून, आपल्या अडीअडचणींमधून माफ करण्यामधून किंवा काही गोष्टी माझ्या होत नसतील, तर आपल्याला ज्योतिषी, एखादे गाईड किंवा वास्तुशास्त्रज्ञ किंवा एखादे संख्याशास्त्रज्ञ, ब्राह्मण लोक ह्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी सांगतात. आणि ह्या कधी-कधी आपल्या फायदेशीर पण असतात. मग ह्याचा चांगला वाईट बेनिफिट कसा घ्यायचा हे आपलं मन ठरवतं. बरोबर? आपण ठरवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अ, अशा घडतात. तर चला शेवटचे 10 मिनिटं आपण मेडिटेशन करूया, की त्याच्यामधून आपण स्वतःला सासूबाईंसंदर्भात फॉरगिव्ह कसं करू शकतो किंवा का करणं गरजेचं आहे, हे छोटे-छोटे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला कुणाला याच्यामध्ये नवीन तुम्ही बऱ्याचशा जणी सासू आहेत. तुम्हाला कुणाला वाटत असेल, की ह्याच्यामध्ये पॉइंट्स वाढवावेत, जे तुम्ही ऑब्झर्व्ह करताय, तर नक्की मला सांगा. जेणेकरून मीही त्याच्यामध्ये नवीन-नवीन गोष्टी अ, शिकेन आणि करेन. स्क्रीन दिसते का सर्वांना? कोणीतरी सांगा मला. हो मॅडम. आवाज येतोय? हो. येतोय आवाज मॅडम. आपल्या समोर आरसा ठेवायचा आहे. आरशात पाहायचंय. आणि आरशात बघून डोळे उघडेच ठेवायचे. हात मात्र एकमेकात गुंफायचे. मांडी घालून बसला असाल तर मांडी पाय एकमेकांमध्ये ठेवायचे. लांब श्वास घ्यायचा आहे आणि जोरात सोडायचा आहे. इझिली पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना मनात एक विचार ठेवायचा आहे की माझ्या शरीरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी मी श्वासाद्वारे पूर्ण बिंबीच्या देठापासून श्वासाद्वारे काढून टाकली आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे आणि जोरात श्वास सोडायचा आहे. शांतपणे सावकाश श्वास घ्यायचा. स्वतःला आरशात पाहायचंय. आपल्या डोळ्यांमध्ये पाहायचंय. बोलायचंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्यावर प्रेम करायला शिकायचंय. आपलं नाव घ्यायचंय की मनीषा, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्यावर प्रेम करायला शिकायचंय. दोन्ही डोळ्यांमध्ये एका वेळी पाहता येते का पाहायचंय. डोळ्यात डोळे घालायचे.
आरसा एकदम असा जवळ घ्यायचा, बोलायचंय, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. मनीषा, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी तुझ्यावर प्रेम करायला शिकत आहे. बाय हार्ट, मी तुझ्यावर प्रेम करत आहे. तुला माहित आहे का, मी तुझ्यावर प्रेम करायला लागल्यापासून माझ्या वागण्या बोलण्यात फरक पडलाय, माझ्या दिसण्यात पण फरक पडलाय. म्हणून मला तुझ्यावर खरंच खूप प्रेम करायचं. मला स्वतःसाठी जगायचंय. मला मुक्त व्हायचंय. मला या ऊर्जेला कनेक्ट व्हायचंय. स्वतःतली चेतना वाढवायची. म्हणून मला स्वतःला माफ करायचंय. मी प्रेम करायला लागली ना, मी ऑटोमॅटिक माझ्या बऱ्याच गोष्टींना माफ करत आहे, सोडून देत आहे, फॉरगिव्ह करत आहे. खरंच मी अशी ओपन, खुल्या मनाची आहे. मी प्रत्येक गोष्टी स्वतःमध्ये घेत आहे, ऑब्झर्व करत आहे. आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह. खरंच मी तुझ्यावर प्रेम करत आहे. मला तू खूप आवडतेस, जशी आहे तशी खूप आवडतेस, कारण माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. तू किती ग्रेट आहेस की तू सगळ्यांना माफ करतेस. स्वतःलाही माफ कर. सोडून दे बऱ्याच गोष्टी. अगं, तुझे सासूबाई किती प्रेमळ आहेत, किती जीव लावतात तुला. त्यांनीही तुझ्या आईबाबांसारखं खूप कष्ट केलंय. त्यांच्यामुळेच तुझा नवरा आहे तुझ्यासोबत. त्या नसत्या तर तो असते का तुझ्यासोबत? नसते. म्हणून स्वतःला काही बंधनामधून मुक्त कर. दुसऱ्यांची ओझी स्वतःच्या मनावर घेऊ नकोस. सोडून दे. प्रेमाने माफ कर. जो माफ करतो ना, तो खूप श्रीमंत होतो. तो खूप श्रीमंत असतो. खरंच माफ कर. स्वतःलाही आणि तुझ्या सासूबाईंनाही. या ग्रहावर, पृथ्वीच्या ग्रहावर, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये रागाचं, द्वेषाचं खूप मोठं वर्तुळ आहे. पण तुला तुझ्या चेतनेला कनेक्ट व्हायचं आहे. प्रेमाने हे वर्तुळ हळूहळू बदलवायचं आहे. प्रकाशाचं वर्तुळ तुला करायचं आहे. आणि तुझ्यामध्ये ती ताकद आहे. तू ते करू शकतेस. होय मनीषा, यू कॅन डू इट. तू ते करू शकतेस. खरंच करू शकतेस. तुझ्यात जी ताकद आहे, तू ती पहा. तुझ्यात जेवढी प्रेमाची ताकद आहे ना, तेवढीच माफ करण्याची सुद्धा आहे. स्वतःला ओळख. स्वतःला माफ कर. कशाला गुंतून ठेवल्या सगळ्या गोष्टींमधून? सोडून दे. या वाहत्या झरण्याबरोबर, पाण्याबरोबर सोडून दे. खरंच सोडून दे. हे आकाशाकडे बघ.
किती मोठमोठे पाण्याने भरलेले ढग गोळा करतं आणि सोडून देतं, प्रवाहित करतं दुसऱ्यांसाठी, मोकळं होतं, पुन्हा निरभ्र असं ओपन ब्रह्मांड आपल्यासाठी मोकळं करतं. केवढी जागा ओपन करून ठेवतं आपल्यासाठी. तूही तेवढी मोकळी कर. अगं, या 3.5 किलोच्या मेंदूमध्ये आणि 1 किलोच्या हृदयामध्ये किती सारं साठवून ठेवलंय. किती मटेरियलिस्टिक गोष्टी तू साठवून ठेवलंय. सोडून दे, खरंच सोडून दे आणि पुन्हा एकदा नव्याने प्रेम कर. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. ह्या आरशातल्या तुझ्याशी बोलताना ना खूप मोकळं झाल्यासारखं वाटतं बघ. तुझे खूप खूप धन्यवाद. नव्याने तू मला ओळखायला लागलीस. नवीन मोकळा मार्ग तू मला देत आहेस. माझ्या वेदना कमी झाल्या आहेत. खरंच. माझ्या मनावरची ओझी कमी झाली आहे. माझ्या मनातली भीती कमी झाली आहे. झाली आहे ना? हो. कारण मी जुनी बुरसटलेले विचार, नकारात्मक विचार, काही व्यसनं डोक्यात, माझ्या हृदयावर अशी घालून घेतली होती. ती खरंच सोडून दिली. खरंच सोडून दिली. म्हणून मी मोकळ्या मनाने तुला बऱ्याच गोष्टींमधून आज मुक्त केलं आहे. खरंच. लव्ह यू. तू स्वतःला तयार केलंस याच्यासाठी लव्ह यू. खरंच. माझे तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचे, डोळे उघडेच ठेवायचे आणि आरशात पाहायचंय. स्वतःशी बोलायचंय. मनीषा, आय लव्ह यू. खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे. वरवरचं नाही बरं का. खरंच मनापासून मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आय लव्ह यू. रिअली रिअली लव्ह यू. खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यावर प्रेम करायला शिकत आहे ना. शिकू दे ना. मला कधी वेळ मिळणार होता तुझ्याशी बोलायला. आज मिळालाय ना. बोलू दे. थोडं का होईना बोलू दे ग. मी तुझ्याकडे हात पसरते. माझ्या मनाला मोकळं कर. जेव्हा तुमच्यातला हा माफ करण्याचा, प्रेम करण्याचा ओघ वाढेल, तेव्हा तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी अनेक पटीने येतील. अनेक पटीने ओसंडून बदाबद ऊर्जा, बदाबद प्रेम. प्रत्येक जण तुमच्याकडे प्रेमच करतोय असंच वाटेल. आपल्या सासूबाई खूप प्रेमळ आहेत. खरंच. त्याही तुझ्यावर खूप प्रेम करतात, पण त्या व्यक्त करत नाहीत ग. आई कशी व्यक्त करते की मला तुझी काळजी वाटते ना ग, म्हणून बोलले. समजून घे. तशाच सासूबाई पण बोलतात, पण त्या लगेच ओपन अप झाल्या आणि तू त्यांचा गैरफायदा घेतला मग, म्हणून त्या थोड्याशा बोलत नाही. पण तू त्यांनाही माफ कर हा.
आणि स्वतःलाही कर. मनीषा, आय लव्ह यू. खूप असं स्वतःला पटकन ऍक्सेप्ट करत नाही काही गोष्टींमध्ये, दुसऱ्याला ऍक्सेप्ट करत नाही. तसं तर स्वतःच्या बाबतीत पण होत. पण तू शिक, तू ना ग्रेट आहेस. खरंच तू ग्रेट आहेस. तुझ्यातली ही उच्च लेवल, उच्च प्रतीची पॉवर आहे, ती कुणामध्येच नाहीये. तू आता काही शिकू नको दुसऱ्यांना. स्वतःतलं प्रेम ओळख, स्वतःवर प्रेम कर, स्वतःला जागं कर. तुझ्या मनामध्ये येणारे निगेटिव्ह विचार सोडून दे. फरकट कट म्हण त्यांना, ते तुझ्याकडे येणारच नाहीत परत. मी एक अद्भुत आहे. मी एक अद्भुत व्यक्ती आहे. मी खूप प्रेमळ आहे. मी प्रेम करण्यास पात्र आहे. होय, मी खरंच प्रेम करण्यास पात्र आहे. माझे तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आय लव्ह यू मनीषा. रिअली रिअली लव्ह यू. आय लव्ह यू. रिअली खूप खूप आवडतेस तुम्हाला. हो, स्वतःसाठी वेळ काढणार मी आता. पण खूप काम आहेत ना ग, खूप जबाबदाऱ्या पण आहेत. म्हणून मी थोडस टाळते स्वतःसाठी जगायला. काय राहिलं आता, असा नेहमीच विचार करते. पण अगं वेडे, इथून पुढचं आयुष्य तुझंच आहे. जाताना कुणीही काही घेऊन जात नाही सोबत. मग मी तरी काय नेणार आहे का? किंवा तू तरी काही नेणार आहेस का? नाही ना. मग कशाला एवढी बंधनं घालून घेतली स्वतःला? हे नाही करायचं, ते नाही करायचं, अशीच भाजी खायची, तशीच खायची, अशीच कपडे घालायची, तशीच कपडे घालायची. मनसोक्त जग ना जरा स्वतःसाठी. बाह्य जीवन सुद्धा तर स्वतःसाठी मस्त जग. जेव्हा तू असं करशील ना, हळूहळू हळूहळू तुझा ओरा सुद्धा क्लीन होईल. तू मस्त स्वच्छंदी जीवन जगशील. खरंच, ह्या पाण्यासारखं. सगळ्या गोष्टी सोडून दे. फॉरगिव्ह कर स्वतःला. माफ कर स्वतःला. आताचा, इथून पुढे येणारा प्रत्येक क्षण मी स्वतःसाठी जगत आहे. होय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. खूप प्रेम आहे. आय रिअली रिअली लव्ह यू. मी हे सुद्धा तुझ्याशी प्रेमाने सांगत आहे. आय लव्ह यू. मला तू खूप आवडतेस. माझा जन्म स्वतःवर प्रेम करण्यासाठी झालाय. लग्नाआधी कशी स्वच्छंदी राहत होतीस, आरशात बघून वेगवेगळ्या घटना करत होतीस. कशी दिसते मी?
मस्त दिसते ना. त्याहूनही सुंदर आज तू दिसतेस खरंच. तुझ्या समोर एक प्रेमाचं वर्तुळ तयार झालंय. तुझ्यातल्या बऱ्याच गोष्टी निघून गेल्या. ऊर्जामय, स्वच्छंदी, नवीन प्रकाशमय वर्तुळ तयार झालंय. आणि त्यातून जी ऊर्जा येत आहे ती सगळी प्रेमाचीच ऊर्जा तुझ्यासोबत येत आहे. म्हणून तर तू तुझ्यावर प्रेम करत आहेस. खूप खूप धन्यवाद तुझे. मनीषा, खरंच खूप ग्रेट आहेस. माझा आवाज येत आहे का? हो हो मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद द्या स्वतःला. हात असे वरती करून आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह. येस, या ब्रह्मांडातली ऊर्जा प्रेम रूपाने माझ्यामध्ये येत आहे आणि मी ती ऑब्झर्व करत आहे. माझ्या संपूर्ण शरीरात, कणाकणामध्ये पंचतत्वाद्वारे, अन्नाच्या एका एका घासाद्वारे, पाण्याद्वारे, हवेद्वारे, सूर्यप्रकाशाद्वारे, पृथ्वीवर एक एक पाऊल ठेवते त्याद्वारे माझ्यामध्ये येत आहे. खूप खूप धन्यवाद. आणि ती मी एक्सेप्ट करत आहे. बाय हार्ट, ओपन हार्ट रिसीव्ह करत आहे. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कुणाला काही धन्यवाद मॅडम. शंका असेल तर विचारू शकता. कुणाला काही बोलायचं असेल किंवा सांगायचं असेल की काय फील काय फिलिंग आलं तुम्हाला किंवा तुम्ही काय विचार केला स्वतःविषयी. खूप धन्यवाद मॅडम. आणि खूप छान अनुभूती आहे. समोरवरती प्रेम कसं करावं त्याची. धन्यवाद. थँक्यू मॅम. मॅडम, स्वतःबद्दल आपण जेव्हा बोलत होतो ना, तर माहित नाही म्हणजे अश्रू पण येत होते आणि असं मनात असं खूप छान आणि हलका असं जाणवत होतं. अश्रू तर आणि आलेच पाहिजे. जेव्हा आपण बाय हार्ट बोलायला सुरुवात करतो, भावनात्मक होतो. स्वतःशी खूप कमी वेळा आपण भावनात्मक होतो. कधी कधी काही घटना होतात तेव्हा आपण बघा आरशात बघून रडतो, पण जास्त वेळ आपण स्वतःशी बघू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण आपलं तेवढं स्वतःशी नातं नाही. म्हणून या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. अश्रू येतात, येऊ द्यायचे, वाहू द्यायचे, मोकळं होऊन घ्यायचं स्वतःला. जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून मोकळं होऊ, बोलू, तेव्हा आपण एकदम हलके फील होऊ, स्वतःला एकदम हलकं जाणवेल, खूप हलकं जाणवेल. आणि मग नवीन काही गोष्टी ज्या होतात ब्रह्मांडामधून येतात त्या लगेच आपल्याला कळतील किंवा आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. समजा एखादी व्यक्ती आहे तुमच्या समोर आणि त्यांना काहीतरी बोलायचंय पण त्यांच्यामध्ये तेवढं धाडस होत नाही, त्या ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत पोहोचतील. किंवा तुम्हाला समोरच्याला काय सांगायचंय, सासूबाई असतील, सासरे असतील, मिस्टर असतील, मुलं असतील,
तुम्ही मनात जरी विचार केला तरी त्यांच्यापर्यंत तो पोहोचेल. त्याच्यासाठी समोरच्यांचंच मन मोकळं असायला पाहिजे असं काही नाही. आपण मनापासून काही गोष्टी सोडल्या तर त्या ऑटोमॅटिक पूर्ण होणार आहेत. आणखी कोणाला काय बोलायचंय? धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. आजचे असाइनमेंट सर्वांनी करायचे. ग्रुपवर मी टाकते. मी कालचं पत्र कसं लिहायचं हे लिहिलं नव्हतं. पण पहिले जे आईला लिहिले तशा पद्धतीने आपण लिहू शकता. नाही काही तर 7-8 वाक्य लिहू शकता. ज्यांचं कुणाची कालची असाइनमेंट राहिली असेल ती कम्प्लीट करून घ्या. व्हॉट्सअपच्या स्वतःच्या अकाउंटवर जरी तुम्ही लिहिलं आणि नंतर जरी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही लिहिलं तरी चालेल. पण स्वतःच्या व्हॉट्सअपच्या याच्यावर लिहिलं तरी ही असाइनमेंट कम्प्लीट झाल्यासारखी आहे. आणि आजचा जो विषय आहे आपला सासूबाई, तर त्यांच्याशीही तुम्ही शक्य त्या हयात असेल किंवा सोबत असेल तर त्यांच्याशी बोला, मोकळे व्हा. आणि मग तुम्ही नसतील, हयात नसतील किंवा दुसरीकडे राहत असतील तर आवर्जून त्यांना पत्र लिहा. त्यांच्याशी बोलू शकत असाल फोनद्वारे तर बोला. आणि नाहीच बोलू शकत, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांना फोन करण्याची, मेल करण्याची किंवा हे करण्याची गरज नाही. पत्र लिहा आणि स्वतःच्या वहीमध्ये ठेवा. त्याने तुम्हाला मोकळं झाल्यासारखं वाटेल, स्वतःला हील केल्यासारखं वाटेल आणि नवीन एक वेगळी ऊर्जा तुम्हाला तुमच्यामध्ये